आपल्यासोबत बोलण्यासाठी गुणरत्न सदावर्ती जे आहेत TV9 मध्ये स्वागत। एकंदरीत राज्यात आता एक नवीन विषय आलेला आहे वाघ्या कुत्र्याचा। त्याचं स्मारक हटवावं ठेवावं असे दोन मतप्रवाह तयार झालेले आहेत। या संदर्भात आपली भूमिका काय? मला असं वाटतंय की राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावं, परंतु ज्यांचं चिंतन आहे त्या विषयामध्ये म्हणजेच संभाजी भिडे गुरुजी आणि गुरुजींचं चिंतन आहे, गुरुजींचं त्यामध्ये अभ्यास आहे, गुरुजींचं त्यामध्ये म्हणजे लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जास्तीत जास्त तरुणांमध्ये नुसती माहिती नाही तर त्या प्रेरणेने तरुणांनी पुढे यावं अशी त्यांची ख्याती आहे। ते जेव्हा स्पष्टपणे सांगत आहेत की हो मी खरोखर सांगतो, मी वाघ्या श्वानाबद्दल मी कुत्रा म्हणणार नाही, वाघ्या ह्या श्वानाबद्दल मी असं म्हणेल की जर हे विदेशी अभ्यासकांच्या त्रेस्त अभ्यासक असतात त्यांच्या मताने, त्याचबरोबर संभाजी भिडे गुरुजी यांच्या मताने, त्याचबरोबर जे सोनवणी आहेत इतिहास अभ्यासक त्यांच्या मताने, त्याचबरोबर शिल्पाचे पुरावे जे काही संदर्भीय सोनवणी यांनी दिलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतंय की वाघ्या श्वानाबद्दल निष्णातपणे मान्य केलं पाहिजे। आपण कुठे जन्माला यावं हे कुणाच्या हातात नसतंय, परंतु आपण सार्वजनिकपणे महापुरुष जे असतात हे एका कुटुंबाचे नसतात, ते विश्वाच्या कल्याणासाठी असतात। भगवान गौतम बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे कुटुंब मर्यादेमध्ये नाही आहेत, कुटुंब मालकी असू शकत नाही त्यांच्यावर कुणाचीच। ते प्रेरणा आहेत, ते आदर्श आहेत, ते श्रद्धा आहेत। आणि त्यामुळं मला असं वाटतंय की ज्या प्रकारे मला माहिती नाही कोणत्या गुणवत्तेने, कोणत्या चिंतनाने किंवा कोणत्या अभ्यासाने म्हणजे माजी खासदार भोसले साहेब कोल्हापूरचे, त्यांना त्या प्राधिकरणाचं म्हणजे अध्यक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी थेट पत्र लिहावं आदेश स्वरूपात की काढून टाका। लोकशाही आहे, पब्लिक नोटीस दिली होती का कुणाचं काय मत आहे विचारण्यासाठी? इथे भारत सरकारचं आर्कॉलॉजीचा विभाग असतो, आर्कॉलॉजी या विभागाने एखादा आदेश पारित केलेला आहे का? आपण त्या विभागाच्या अथॉरिटीज अपिलेट अथॉरिटीपेक्षा प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला जास्त अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत का? आपण काय निष्कासन करायला निघालात? इतिहासाचं निष्कासन नव्हे। हे कोणीही इतिहासप्रेमी नागरिक, तुम्ही म्हणाल की सदावर्ते तुमचं काय याच्यातलं महात्म्य आहे, मी तुम्हाला सांगतो की मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामधला महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्समधला मी सर्वांकश मी म्हणजे गुणवत्ताप्राप्त मी MA झालेला माणूस आहे। त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी अधिकारवाणी सांगायच्या आहेत की ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, महात्मा आहेत त्यांनी खडतर याच्यातून जो मार्ग काढत छत्रपती शिवरायांची म्हणजे स्मारकासाठी जे प्रयत्न केले, शोधून काढली ती जागा स्मारकाची, ही किती मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे। तिथे महात्मा फुले कोणत्या जातीचे आहेत हा संदर्भ लागू होतो का? नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे कार्य आहे, ज्यांची जी प्रेरणा आहे ती जगाला माहिती असावी ही दृष्टी आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची। त्याचबरोबर टिळकांनी जे कार्य केलं, जी चर्चा म्हणजे जी माहिती जगापर्यंत पोहोचवण्याचा किंवा त्या म्हणजे जी श्रद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आहे तिच्यावर कोणी म्हणू शकते, कोणी बॅरिकेटिंग करू शकते का? त्याचबरोबर त्याही पुढे जाऊन होळकर घराणं हे ह्या घराण्याला
ह्या घराण्यांनी जर आपली म्हणजे त्या स्मारकाच्या प्रती किंवा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठेपोटी जर काही कर्तव्य पार पाडलं असेल स्वतःच्या तिजोरीतून किंवा म्हणजे जी दानत जे औदार्य जी निष्ठा दाखवलेली आहे त्या निष्ठेला कोणी कसं काय प्रश्नांकित करू शकतंय? मग तुम्ही ह्या सगळ्यांच्या तिन्ही मान्यवर म्हणजे महान लोक तिन्ही महान व्यक्तींच्या जाती शोधणार आहात का? मग ते मराठा कुटुंबातलेच होते का? मग ते राजघराण्यातल्याच कुटुंबातले होते का? त्यावेळेस हे राजघराणे आज आहे तर त्या दिवशी होते ना राजघराणे. त्यावेळेस राजघराण्यांनी जे काम म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं ते केलं का राजघराण्यांनी काम? म्हणजे स्मारक शोधणे किंवा स्मारकाच्या प्रति लोकांमध्ये माहिती जागृती निर्माण करणे केलं का? ही जी राजकीय कार्यप्रणाली चालवलेली आहे ही कार्यप्रणाली मला असं वाटतं चुकीची आहे. आणि बरोबर आहे सन्माननीय भिडे गुरुजींनी जे बोललेत की माजी खासदार भोसले साहेब आणि आता ते विद्यमान अध्यक्ष आहेत म्हणतात प्राधिकरणाचे, ते अत्यंत चुकीचं म्हणजे भोसले साहेब बोलत आहेत, अत्यंत चुकीच्या प्रकारचे पत्र देत आहेत. त्याच्यामुळं मला त्याही पुढे जाऊन माझा काही गोष्टींवर भोसले साहेबांच्या प्रती सार्वजनिक सामाजिकदृष्ट्या आक्षेप आहे. बघा भारताच्या महामहिम सन्माननीय राष्ट्रपती पदावर कोण व्यक्ती कोणत्या जातीचं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. मुर्मूजी कोणत्या जातीचे आहेत सन्माननीय किंवा त्यांच्या अगोदरचे राष्ट्रपती कोण होते, जात शोधायच्या जातीवर कुणी बोलू नये. ज्या प्रकारे ज्या पत्रकार परिषद जी घेण्यात आली माजी खासदार भोसले साहेबांकडून त्याच्यात ते काय बोलले तर त्यांच्या घरी गाडी कोण चालवतंय त्या व्यक्तीच्या जातीचा उल्लेख, घरी कोण काम करते त्या व्यक्तीच्या जातीचा उल्लेख, त्यांचं काम कोण करतंय हे त्यांच्या जातीचा उल्लेख. अहो तुमच्या घरी घरगडी म्हणून काम करणारे तर मग ते कोणी बहुजनातले असतील, आमच्या मग धनगर भावातले असतील किंवा कुणी असतील, याचा अर्थ ते लहान झालेत असं नाही आहे. एक लक्षात ठेवा, भारताच्या संविधानानं भारताच्या राष्ट्रपतीपदी अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्तांचा माणूस सुद्धा जे आहे म्हणजे विराजमान होऊ शकतो. ही शक्ती हे यालाच लोकतंत्र म्हणलेलं आहे, यालाच म्हणजे कायद्याने सुद्धा सहमती दर्शवलेली आहे, संविधानानं सहमती दर्शवलेली आहे. मी कोणत्या कुटुंबात जन्माला आलो म्हणून माझे अधिकार जास्त आहेत हे असं कायद्यामध्ये भारताच्या संविधानामध्ये बिलकुल अंतर्भूत नाही आहे. मला असं वाटतंय की नैतिक जिम्मेदारी स्वीकारून ज्या प्रकारे व्यक्त झालेत माजी खासदार भोसले साहेब, त्यांनी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा स्वतःहून राजीनामा द्यावा. अशा प्रकारचे चुकीचे आदेश पारित करून 31 मेला निष्कासन करण्या इतपत त्यांनी लिहिलं. एखाद्या म्हणजे आर्किओलॉजीच्या विभागाची कोणतीही हिअरिंग न होता किंवा पब्लिक नोटीस न होता किंवा विहित पद्धतीनं कोणती कारवाई न होता त्याच्यामुळे मला असं वाटतंय की यांनी राजीनामा द्यावा किंवा महाराष्ट्राच्या खास करून माननीय राज्यपाल महोदयांना मी विनंती करेन की त्यांना त्या पदावरून दूर करण्यात यावं, त्यांना त्या पदावरून काढून टाकण्यात यावं. आणि या महाराष्ट्रामध्ये जे चिंतनशील आहेत म्हणजे भिडे गुरुजी यांनी जे व्यक्त केलेलं आहे की भोसले साहेब चुकीचं हे करत आहेत, स्टेटमेंट करत आहेत, चुकीची मागणी करत आहेत, त्या मागणीला आम्ही पूर्ण समर्थन करतो. त्यांनी असा दावा केलेला आहे संभाजीराजेंनी की वाघ्या कुत्र्याचा कुठेही इतिहासात उल्लेख होत नाही आहे. उदयनराजे भोसलेंनी देखील आज प्रतिक्रिया दिली, त्यांचंही हेच मत आहे. मला सांगा, मी जसा MA महात्मा ज्योतिबा फुले आणि आंबेडकर थॉट्समध्ये MA केलेला माणूस आहे, मी एका म्हणजे रँक 1 मध्ये आलेला माणूस आहे, तसं मला कोणाला कमी लेखायचं नाही. शिक्षण असलं म्हणजेच माणूस मोठं होत नाही. परंतु म्हणजे जे दोन्ही सन्माननीय म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही पार्लमेंटमध्ये राहिलेली माणसं आहेत, त्या दोघांनी सुद्धा ह्या विषयावर त्यांचा एखादा रिसर्च पेपर आहे का, त्यांचं एखादं चिंतन आहे का, एखादं त्यांचं ह्या विषयावर पुस्तक आहे का? मला असं वाटतं चिंतनशील माणसानं व्हायला पाहिजे. जर आपण एका कुटुंबातले वंशज आहोत तर मला असं वाटतंय खास करून आपली जिम्मेदारी जास्त असते. आपण वादित एखादा विषय होण्याच्या अगोदर
एखाद्या कुणाला तरी अपमानित वाटेल, एखाद्या समाजाला अपमानित वाटेल असं कधीच मोठ्या कुटुंबात, खास करून महापुरुषांच्या कुटुंबात जन्माला आल्यानंतर कधीच कोणाचा अपमान होईल असं बोलायला नको आहे. त्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, काय अपेक्षित असतंय तर शाहू महाराजांची भूमिका अपेक्षित असते, शिष्यवृत्ती कशी द्यायची ही भूमिका अपेक्षित असते. त्याही पुढे जाऊन मला असं वाटतंय की ज्या वेळेमध्ये प्राधिकरणाचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवून वादग्रस्त बोलून आपण ह्या निमित्तानं काही चर्चेत जाऊ शकतो का, ह्याऐवजी आज जे आहे शेतीमालाला हमी भाव, शेतीमालाला हमी भाव याच्यावर कधी बोलणार आहात तुम्ही? कधी बोलणार आहात तुम्ही? आजही शेत जमिनीतले रस्ते या विषयावर कधी बोलणार आहात तुम्ही? बोलणार आहात की नाही? महाराष्ट्रातला अधिकतर जो हे आहे नागरिक आहे तो आजही शेतीच्या उपजीविकेवर कधी बोलणार आहात तुम्ही? शेतमजुराच्या प्रश्नावर आजपर्यंत शेतकऱ्याला कायम नुकसान भरपाई मिळाली आहे, मग ती पावसाळ्यातली नुकसान भरपाई असो की कोणतीही नुकसान भरपाई असो, पण त्या शेतमजुराला मिळते का? पाडणारा शेतमजूर असतो, बांधणारा, वेचणारा, निंदन करणारा, खुरपणारा, त्या शेतमजुराची मजुरी जाते एखाद्या नापिकीमुळं, त्याच्यावर कधी बोलणार आहात का? ज्या विषयामध्ये सार्वजनिक अपमान होईल इतरांचा ते घेऊन बसायचं, परंतु जे आहे म्हणजे जीवन जगण्याच्या प्रश्नांवर नाही बोलायचं, हे मला असं वाटतंय की अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने चालू देऊ नये, महाराष्ट्राने चालू देऊ नये. या संदर्भात आता आपण काही पुढे मुद्दा उचलून धरणार आहात का? बघा, ह्या महाराष्ट्राला कोणी पेटवायचा प्रयत्न करू नये. ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय याच्या खाली महापुरुषांना कुणी वाटण्याचा प्रयत्न करू नये. महापुरुष सगळ्या जाती धर्मांसाठी, हिंदुस्थानातल्या तमाम नागरिकांसाठी ते असतात. तिथं महापुरुषांना जातीमध्ये वाटू दिलं जाणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि ह्या मुद्द्यावर जवळपास आमची माहिती आम्ही एकत्रित करत आहोत. ह्या मुद्द्याला जर कुणी म्हणजे 31 मेला निष्कासन करा किंवा काही संघटना, ज्या संघटनांचं काय न्यूसन्स व्हॅल्यू आहे मला माहिती नाही, परंतु जर त्या संघटना असं म्हणजे काय अतेताईपणा करतील, ज्या प्रकारे ह्यापूर्वीसुद्धा झाला होता, म्हणजे ह्याच्या संदर्भानं तुम्हाला सांगतो, वाघ्या श्वानाच्या संदर्भानं, इवन मला असं वाटतंय की ज्या श्वानानं स्वतःचं म्हणजे हे दिलं, म्हणजे अग्नीमध्ये ज्यांनी झेप घेतली आणि अग्नीमध्ये स्वतःला हे करून घेतलं, बलिदान दिलं किंवा वाहून घेतलं, त्या श्वानाला कुत्रा सुद्धा म्हणणं अपमानजनक आहे. मी तर म्हणेल की श्वान म्हणलं पाहिजे. आणि वाघ्या ही खरोखर सांगतो, ही मला तुम्हाला सांगायचं की सामान्य मराठीमध्ये एखादं म्हणजे असं चांगलं शूर काम केलेलं असेल तर त्याला वाघ्या म्हणलं जातं. कदाचित त्याच वाघ्यापासून प्रेरणा घेऊन ह्या वाघ्यासारखं कोणी नरडं फोडणाऱ्या जंगलातल्या वाघाला वाघ म्हणत नसेल, परंतु कायम छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या म्हणजे ज्या प्रकारे काही म्हणजे जे इतिहासकारांनी त्यांच्या हयातीतल्या काही संदर्भ दिले की त्या शिल्पांच्या बाबतीमध्ये सुद्धा तशा प्रकारची संरचना आहे. तर अशा बाबतीमध्ये आपण त्या वाघ्या श्वानाचं सुद्धा अपमान होणार नाही कुत्रा म्हणून, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्या गोष्टीला जर पूर्णविराम मिळणार नसेल तर, आणि सन्माननीय संभाजी भिडे गुरुजी हे जे चिंतन आहे त्यांचं, इतिहासकारांचं चिंतन आहे, अभ्यासकांचं जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, त्याचबरोबर त्रयस्थ विदेशी अभ्यासकांचे मत आहे की वाघ्या श्वान होता, वाघ्या श्वानाने केलेली ती कामगिरी आहे, किंवा वाघ्या श्वानाने स्वतःला कशा प्रकारे समर्पित केलं, किंवा वाघ्या श्वान स्वतःला कसं त्यांनी वाहून दिलं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतंय ह्या विषयाला जर कोणी राजकीय अंग देऊन राजकीय आगडोम करण्याचा प्रयत्न करत असेल तर स्पष्टपणे आम्ही हे विचार माननीय पंतप्रधान मोदीजींकडे ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. त्याचबरोबर कोणी जर म्हणजे माजी खासदार भोसले आणि विद्यमान अध्यक्ष प्राधिकरणाचे त्यांनी जर तातडीनं पत्र लिहून ही जर त्यांनी दिलेलं पत्र जर रद्द केलं नाही स्वतः, तर आम्ही न्यायालयामध्ये, मान्य उच्च न्यायालयामध्ये
आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटला, महाराष्ट्र शासनाला आणि जे प्राधिकरण आहे ते प्राधिकरण का स्थापन झालं, त्या प्राधिकरणानं काय कार्य केलं, आज जे खर्च झाले ते रस्ते कसे आहेत ते आम्ही सोशल मीडियावर बघत आहोत. या सगळ्या बाबींच्या चौकशीकरिता मान्य उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ, दाद मागू. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते गुणरत्न सदावर्तेजी. त्यांनी वाघ्या कुत्र्यासंदर्भात आपल्याला काही सविस्तर माहिती सांगितलेली आहे. कॅमेरा पर्सन हरिनेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.